बोट राईडमध्ये काय काय होतंय आणि कसं चाललोय पुढे तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, धनलक्ष्मी आपली बोट आहे. तर या बोटीतनं आता आपण आपली सफर सुरू करणार आहोत. तर मजा येणार आहे. आता ते दादा आहेत, ते आपल्याला घेऊन जातील, पूर्ण मस्त फिरवून आणतील सगळ्याला. सगळी आपली पब्लिक आलेली आहे. हाय मित्रांनो, वो ये नाही आहे. व्हॉलीबॉल खेळेगी उससे. चला कशा आहात मित्रांनो? चला चला चला, एक एक जण बसा बरं. माझी फक्त मागची जागा फिक्स ठेवा. बोट ढकल मत. चढण्याचा फुल प्रयत्न प्रियलचा. GTA वाईस सिटी खेळून तो शिकलेला आहे सगळ्या गोष्टी. GTA आयुष्यात वाईस सिटी खेळलेला आहे. हा बघा, हा काहीतरी ड्रॉप पकडण्याचा प्रयत्न चालू आहे याचा एका हाताने. किती प्रयत्न ड्रॉप तरी पकडवते. हो, बाकी तर चला चला चला, जागो जा जा. आयुष्यात तशी बाकी शेवटी नाही राहिले. हो, काय 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 म्हणतोस परत एकदा बोल. आयुष्यात तसंही काही बाकी नाही राहिले. ऍटलीस्ट ड्रॉप तरी पकडतो. हो नक्कीच. आता हिचे प्रयत्न बघूया. स्कर्ट घालून आली एकदम. हिचे प्रयत्न बघूया आपण कशी चढू शकते. हा, अरे बाबा तू 2 मिनिट रुक जा, 2 मिनिट रुक जा. सडन मोमेंट मत करो. क्या एक नंबर. मना किया था उसको जूते मत पहन. अक्षय अक्षय येतोय छत्री घेऊन. छत्री. अरे यार, अक्षय खूप उशीर करतोय. हे 2 छत्री होत्या ना आपल्याकडे. पण लागली, मोदक खायचं, सगळंच खायचं. त्याने अक्षयने 40 मोदकांची ऑर्डर दिलेली आहे. आता बघूया त्याच्यातले त्याने 30 मोदक नाही खाल्ले. आई शपथ, त्याला इकडे आणून डुबेन मी. 30 मोदक आम्हाला पण खायचे. हा ठीक आहे. तो बोलत होता 80 मोदक खायचे. ठीक आहे, 25 मोदक तरी त्याने संपवले पाहिजे एकट्याने. मी सांगतोय म्हणून. लय भारी वाटतंय आता. काय बोलता अभि? भारी तर वाटतंय मित्रांनो, है ना. भर पावसात आम्ही चाललोय बोटीमध्ये. तुम्ही कधीच असा प्रवासाचा आस्वाद घेतला नसेल. करेक्ट. हा एकदम वेगळा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही कधीतरी ट्राय करा. कधी आलात कोकणात तर भर पावसात बोटीत तुम्ही फिरून बघा. एक वेगळाच अनुभव येईल. अमेझिंग चाललाय सफर बघा ही. आता आम्ही एका मस्त बेटावरती आलेलो आहे, जिथे चारही बाजूने बेट, म्हणजे ऑब्व्हियसली चारही बाजूने समुद्र आहे. तर कसं वाटलं मित्रांनो आत्तापर्यंतचा सफर? छान. सुंदर. प्रियल काय वाटतं तुला? सुंदर. तुला रे? आता मी काय डबा द्या, डबा द्या. शब्दात हे जाहीर नाही करू शकत मी एवढी सुंदरता. काय काय ऐकून आलं? सॉरी. शब्दात मी व्यक्त नाही करू शकणार एवढी सुंदरता. आणि हा अरे हा 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 एक्सपिरियन्सच वेगळा. हा, आता दादा काहीतरी इन्फॉर्मेशन देणार. बोला. हे जे पूर्ण बेट आहे ते 104 एकरचं आहे. दुसरं वरून बघितलं ते पाण्याच्या आकार दिसतं. त्या बेटावरती ही जी जमीन आहे ती पूर्ण चिखलाची जमीन आहे. पूर्ण चिखल आहे. हा, आता आपल्याला बेटावरती फिरताना 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे पडायचं नाही. पडलं तर तुम्हाला लागणार, पाय स्लिप होतं. त्यामुळे सकाळी कसं होतं, रात्रीपासून पाऊस नव्हता त्यामुळे सुकं होतं. आता अजून फक्त स्लिप व्हायचं, पडायचं आणि मच्छर, हे 2 गोष्टी आहेत. सो जरा सांगा सगळ्यांना आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की कसं वाटलं, बोटीची सफर कशी वाटली? खूप चांगली, खूप चांगली, बहुत एन्जॉय केली. लिटरली द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन ऑन द ट्रिप. चांगला पार्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीची जी माहिती दिली, माहिती झाडापासून ते सगळं, ते आवडलं मला. इट वॉज व्हेरी गुड. अगर वो इन्फॉर्मेशन नहीं मिलता है ना तो हम बस जाके घूम कर आ जाते. बट वो इन्फॉर्मेशन दिखाई, एक प्लांट दिखाया, इनफैक्ट लोकल से मिलवाया, विच इज लाइक सो रेयर. हर कोई इतना ये नहीं करता. बीइंग अ टूर गाइड उन्होंने मेक श्योर किया कि हम लोग को सब पता हो क्या है कैसा है, विच वॉज लाइक वेरी वेरी गुड. टोटली वर्थ इट. खाड़ी मुंबई में मिलता है, लेकिन खाड़ी क्यों है और खाड़ी का महत्व क्या है ये समझाना बहुत इम्पोर्टेंट था, और जो आज उन्होंने आज समझा. और इसके पहले मेरे को मालूम भी नहीं था कि क्या है क्या नहीं है,
और 2 प्रकार के खाड़ी होते हैं, मतलब मैंग्रोव होते हैं, वो भी नहीं पता था। अब वो सब हमको आज सीखने मिला तो अच्छा लगा। आउट एंड आउट एकदम अफोर्डेबल और उसी में ऐसा क्या इंफॉर्मेटिव और एकदम एंजॉयबल ट्रिप था, अच्छा लगा। फोटो लेना अ बिग शाउट आउट टू भद्रकाली बोटिंग सफर। खूप खरंच मजा केली, सगळ्यांनीच मजा केली, नॉट ओनली म्हणजे काही जणांनी, सगळ्यांनीच मजा केली। खूप पाऊस होता, भरपूर पाऊस होता जेव्हा आम्ही ही सफर चालू केली। त्यातल्या त्यात पण दादांनी आम्हाला सांगितलं की काही टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्यासोबत, आपण जाऊया फिरूया। आणि हे सगळे बोटिंग सफर जी पण आहे त्यांच्याकडे गव्हर्नमेंटचं परमिट आहे, बोटीचं परमिट असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे, व्यवस्थित लाईव्ह